मंचावरती बसायचंय. आदरणीय हनुमानजी थळे यांना विनंती करतोय, काही सन्मान आपण संपन्न करतोय. हनुमानजी थळे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. महेश कुंभार यांच्या शुभास आपण हनुमानजी थळे यांना सन्मानित करत आहोत. जयदुर्गा ट्रॉफी तुम्ही पाहतायत मित्रांनो. अनुज 11 जयदुर्गा लोणारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भव्य क्रीडा स्पर्धा. स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी मान्यवरांचं करत आहोत. महेश कुंभार यांच्या शुभासे हनुमान थळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जयदुर्गा ट्रॉफी लोणाड मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर दिनेश कदम यांना विनंती असेल की आपणही पुढे यायचं. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. दिनेश कदम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आणि मी पुन्हा एकदा महेश कुंभार आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करावं. चला वालचिन टीम फिल्डिंग लावा, तुम्हाला बॅटिंग करायची यानंतर. आणि टीम सावत सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. दिनेश कदम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दिनेश कदम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि आता वळूया मॅचच्या दिशेनं, जिथे शेवटचा सामना आजच्या दिवसातील बघायला मिळेल. कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये, त्यासाठीची लढत तुम्ही पाहणार आहात. आणि कॉम्बॉक्स मध्ये माझ्या सोबतीनं जोडले जात आहेत योगी पाटील सर. थँक्यू. हॅलो चेक. आदित्यला मी विनंती करतो की आपण यायचं आहे, कारण आपल्यासाठी अशोकजी कदम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे 1-6 साठी. आजच्या दिवसातील शेवटचा सामना क्वार्टर फायनल क्रमांक 2. कालचा दिवस आपण पाहिला. एकविरा आय थिंक आई गावदेवी नानकर संघाने मात्र कालच्या दिवसामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. आणि आज एकविरा सावत की आई गावदेवी वालशिन कोणता संघ मात्र टॉप 3 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सलामीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. जेडी आणि निखिल पाटील. आता दिगंबर माली इन ॲक्शन. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन या ठिकाणी पोहोचलाय. आणि आज पाहूया कचेरीने मात्र खेळतो 6 काढणार. पहिल्या 2 सामन्यामध्ये काही कारण असतो तो मात्र या संघामध्ये उपस्थित नव्हता, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याचं येणं आता मात्र या ठिकाणी एकविरा सावत संघासाठी मात्र चांगल्या प्रमाणात लाभदायक असू शकेल का. आणि षटकात सुरुवात करतो विनोद खुलात. पहिल्या षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय. वाडीश मिड विकेट आणि डीप स्टेप लॉंग ऑफला एक फिल्टर पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू बॅट शिकेला. आणि पहिल्या चेंडूवरती या समीर जेडी इथे मात्र या ठिकाणी 0 वरती बाद झालाय. त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की जयेश दळवीला खातही खोलता आलेलं नाहीये 0 वरती बाद होत असताना. आणि जरूर लोणारच्या विरुद्ध देखील तो 0 वर बाद झाला. आणि आता या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील जेडी विदाऊट आणि रन मैदानाच्या बाहेर जातोय. हे फार मोठा नुकसान मी म्हणेल टीम सावतसाठी. हो निश्चितपणे. आणि विनोद कुलात सध्या मात्र गोलंदाजी करतो. आणि जर विकेट आर्टिक जर त्याने मात्र कंप्लीट केली तर महेश कुंभार यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं लोणार संघाच्या विरोधात जेडीनं 1 धाव मात्र जोडलेली होती. आणि या क्वार्टर फायनलमध्ये सुद्धा मात्र पाहतोय की जेडी या 0 वरती बाद झाला. आणि त्याच्यानंतर आता मात्र कुणाल म्हात्रे आलाय. दिगंबर मालीच्या सोबतीला आलाय 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. व पुन्हा मात्र इथे पाहू शकाल चेंडूने मात्र अचानक टेकऑफ केलाय. उचले घेतोय. जबरदस्त सुरुवात समीर गावदेवी वालचिन संघाची आपण म्हणू शकतोय. हो नेहमीच. आणि विनोद कुलातला तसंही याच सुरुवातीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे जो कटर आहे, त्याच्याकडे जे व्हेरिएशन्स आहेत, आणि त्याच्याकडे जो वेग आहे तो कमालीचा आहे. आणि जरूर त्याचा फायदा त्याच्या संघाला त्यानं अनेकदा उचलून दिलाय. आणि ते चांगला स्टार्ट मिळवलाय. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडू तो विकेट, दुसरा चेंडू डॉट आला. आणि त्याच्यानंतर मात्र अधिक वेग तिथे मात्र या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आणि चेंडूची लाईन थोडीशी चुकीची निवडली. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतो. अतिरिक्त धावेने मात्र इथे एकविरा सावत संघाचा जो अकाउंट आहे तो आता मात्र या ठिकाणी
सुरू झालेला आहे. आज सावंत संघाच्या पाठीमागे पाहिल्या तर सोपानी तिसकर सध्या मात्र इथे उपस्थित आहेत. हरीश पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. जयेश सुद्धा मात्र या ठिकाणी सज्ज आहेत आणि बाला शेठ सुद्धा मात्र उपस्थित आहेत आपल्या संघाला प्रोत्साहन करण्यासाठी. इथे फटका मात्र खोदून काढल्यापर्यंत मिळवून होते क्षेत्राच्या डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. प्रयत्न रोहितने चांगल्या प्रमाणे केले होते परंतु एस्टॅनमध्ये निशाणा तो साध्य करू शकला नाहीये. आज अजित पाटील यांना मात्र एक गुड न्यूज मिळालेली आहे. चेहऱ्यावरती स्माईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न रोहित तेलिवरीनं मिडॉनवरून त्या ठिकाणी जरूर केला होता. दिगंबर आता स्ट्रायकिंग एंडला असेल. पूर्ण दिवसभर तो खेळला नाहीये. महत्वाच्या सामन्यामध्ये त्याची हजेरी. पहिलाच बॉल आणि आल्या ओव्हर दी कव्हर्स उडवल्या बॉलला. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये कव्हरच्या क्षेत्रात. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे जात असताना तुम्ही पाहताय 4 या आकड्यावरती. 4 ऑन दी बोर्ड नाव. पहिल्याच बॉलवर किती कॉन्फिडन्स बघा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता दिगूनं. हो निश्चितपणे. आणि तसं जर पाहिलं तर दिगू एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आज किरण पाटीलच्या गैरहजेरीमध्ये मात्र जरूर त्याने मात्र आज जबाबदारी घेतलेली आहे. हो जागेवरती टॅप केला. एक कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर तैनात. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. आज कुलातने मात्र कुठल्याही फलंदाजाला मात्र या ठिकाणी जागा बनवण्यासाठी मात्र संधी दिली नाहीये. मोठा फटका केल्यासाठी संधी दिली नाहीये. अचूक लेंथ आणि अचूक टप्पा त्याने पीक केला आहे. पॉवर प्लेच्या खेळामध्ये पूर्णपणे या ठिकाणी पॉवरफुल गोलंदाजी सध्या कुलाची इथे पाहतोय आपण. पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर आहे आणि पॉवर प्लेमध्ये तो सातत्याने नवीन चेंडू कसा टाकायचा ते त्याला खूपच चांगलं ज्ञात आहे आणि आज त्याचा फायदा होतोय संघाला. आडव्या बॅटनं प्रहार केला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. कुणाल आज गोलंदाजी चांगली करताना दिसला. बॅटिंगमध्ये थोडासा ऑफ कलर जरूर दिसला परंतु आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे असेल. पहिल्या षटकाचा काही संपन्न होतोय. पहिल्या षटकामध्ये विनोद कुलातनं दावा खर्च केला त्या फक्त 6 आणि एक महत्त्वाचा खेळाडू जेडीला त्यानं बाद केलाय. एक चांगली स्टार्ट चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या ठिकाणी. ती म्हणजेच फलंदाज येस डेफिनेटली गोलंदाज विनोदसाठी. हो निश्चितपणे एक चांगली सुरुवात म्हणू शकतो कारण आतापर्यंत एकविरा सावंत संघाच्या इनिंगमध्ये एकही चौकार आला नाहीये. एकही षटकार आला नाहीये. जबरदस्त मात्र सुरुवात. पहिल्या षटकामध्ये फक्त कुलातने धावा खर्च केल्या. 6 विकेट्स प्राप्त केला 1 आणि दुसऱ्या षटकात सुरुवात करतो आता मात्र गोलंदाज रोहित तेलिवरे. इथून मात्र कुणीतरी फलंदाज कुणाल आणि दिगंबरला मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल कारण आता चेंडू तुमच्याकडे मात्र शिल्लक 18 आहेत आणि त्या 18 चेंडूमध्ये किमान तुम्हाला इथून जर आपण विचार केला तर जरूर 30-35 धावसंख्येकडे मात्र पाहावं लागेल. थोडंसं स्पीडअप करा. वालची संघ लक्ष असू द्या. पहिला बॉल खेचून मारलाय आणि हा म्हात्रेचा पहिला बार. चेंडू चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एक्झिक्युशन त्या ठिकाणी बॅटर कुणालचा आपल्याला बघायला मिळाला. त्याच्या बॅटमधून सिक्सर आला. आता ऑप्शनचा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न खूपच जास्त बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. प्रत्येक जण आज बघा ना आज प्रत्येक जण एक मॅचमध्ये परफॉर्म देतोय. फर्स्ट मॅचमध्ये तुम्ही बघितलं असेल जेडीनं 5 विकेट्स काढल्या. दुसऱ्या मॅचमध्ये किरण पाटीलचं अर्धशतक. तिसऱ्या मॅचमध्ये कुणालनं 4 विकेट्स काढल्या आणि आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक प्लेअरकडनं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळालं. थोडासा फंबळ झाला नितीन आणि 1 शॉटचा इशारा येतो म्हणजे एकच धाव असेल. अधिक घाईनं मला वाटतं दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि कुणाल त्या ठिकाणी 1 धाव अपूर्ण करताना दिसलाय. एका धावेने स्कोर पुढे जाताना 14 धावा. ती काही पाहिली आपण त्या ठिकाणी सहजपणे 2 धावा मात्र कंप्लीट होऊ शकल्या असत्या परंतु इथे मात्र आकुट्या पताची डॉन्सला पुन्हा पूल केलाय अँड सक्सेसफुल. चेंडू चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुणालच्या बॅटमधून निघणारा दुसरा सिक्सर. कडक बॅटिंग के फॉर किरण अँड के फॉर कुणाल. सिमिलॅरिटी दिसते आज प्रदर्शनामध्ये. यस म्हणजे आपण म्हणू शकतो की एका खेळाडूच्या नसल्याने मात्र या ठिकाणी एखाद्या संघाला मात्र जास्त काय नुकसान होत नाही आणि त्याची प्रचिती आता मात्र या ठिकाणी एकविरा सावंत संघातील खेळाडू देत आहेत आणि त्याने आज सांगितलं की किरण पाटील नसल्याने सुद्धा मात्र आम्ही चांगला परफॉर्मन्स करू शकतो.
आणि त्या जबाबदारीने आज केले या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करत आहेत. खास करून कुणाल मात्रेच्या क्रमांकामध्ये बदल केला गेला. समीर आपण नेहमीच पाहतोय कुणाल आय थिंक 6व्या किंवा 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी येत असतो, परंतु आज 1 डाऊन त्याला मात्र पोझिशन मात्र दिली गेली आणि काय तो मात्र खेळ त्याने साकारलाय. जरूर जरूर तुमचा क्रमांक कोणताही असो, तुमची भूमिका काय ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. संघाला कोणत्या वेळेला तुमची गरज लागेल हे सांगता येत नाही. कधी कधी आपण टेस्ट क्रिकेटमध्ये नाईट वॉचमॅन पाहतो जो डाव दिवस वाचवण्यासाठी पाठवतात आणि तेही मोठे मोठे फटके मारतात. इथे मात्र स्ट्रेट दी मिड ऑफ जास्तच प्रशंसा झाली आणि कुणाल तेथे आउट झालाय. कॉमेंटेटर्स हो मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असणार आहे. सुपर संडे आणि उद्या सुद्धा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून 10 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पहिलाच सामना वॉर ऑफ टायटन्स जय हनुमान चौतरपाडा विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. दोन्ही टीमला विनंती असेल की 9:15 वाजता रिपोर्टिंग करा. आपण उद्याचा शेड्यूल जो आहे तो लवकर सुरुवात करू. दुसरा सामना असेल जय अंबिका देवरुमपाडा विपक्ष आई एकविरा स्पोर्ट नानकर. तिसरा सामना आई गावदेवी बापगाव विपक्ष बालगोपाळ सोनालेपाडा. चौथा सामना असेल मेहर 11 बापगाव विपक्ष जय हनुमान खांडवल बी संघ. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल आड 11 किरवली विपक्ष धनेश 11 कुकसे. असे 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्समध्ये खेळताना पाहायला मिळतील. जी वेळ तुम्हाला मित्रांनो दिलेली आहे त्या वेळेच्या 10 मिनिटं अगोदर तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून रिपोर्टिंग करायची आहे. ही सर्वांना मी नम्रतेची विनंती करतोय. जरूर जरूर वेळेचं महत्त्व प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. निखिल आला आय थिंक. यस निखिल पाटील. आणि यावेळेला निखिल समोर डॉट बॉल आपण पाहतोय रोहितचा ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर होतो. इथे कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल मात्र वाईड आहे. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 21 वर चांगली टोटल आहे, कारण या वेळेला धावांचा पाठलाग सोपा नाही योगी सर. अशा परिस्थितीमध्ये 10च्या ॲव्हरेजने धावा बनवणं देखील चांगले आहेत. हो 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 यावेळेला चांगला बॉल थोडंसं कमी गतीने टाकलाय रोहित तेलीवरे. व्हेरिएशन्स खूप चांगले आहेत त्याच्याकडे. डॉट बॉल आलाय आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपन्न. 21ला 2 एकविरा सावध. रोहितचा आपण जर विचार केला तर रोहितकडे वेग नाही, परंतु टप्पा अचूक त्याच्याकडे आहे. लाईन चांगली तो मात्र मेंटेन करतो असतो आणि एक चांगल्या षटकाची मात्र समाप्ती त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 21 आल्या. रोहित या सामन्यामध्ये मात्र थोडासा मागणा राहिला जरूर, कारण तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या, परंतु एक प्रमुख विकेट्स त्याच्या मात्र खात्यामध्ये आपण पाहिली आणि अजूनही मात्र 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि जर याच गतीने धावा येत राहिल्या तर मात्र 40च्या पुढे मात्र आपल्याला आकडा इथे पाहायला मिळू शकेल. आणि गोलंदाजी जर अटॅकमध्ये पाहिजे तर आता मात्र दिगंबर मालीचं सुद्धा येणं झालेलं आहे. पण आय थिंक हा सामना मात्र चांगल्या प्रमाणात प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. भरपूर संख्येने मान्यवर मंडळी आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. भरपूर संख्येने मात्र व्ह्युअर्स आय थिंक ऑनलाईनच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत. त्या सर्वांचं आपण करूया आमच्या आयोजन समितीच्या वतीनं सरचे स्वागत. आणि आता मात्र जसं सायंकाळचं सत्र आपण या क्रीडांगणावरती पाहतोय प्रेक्षकाची गर्दी वाढत चाललेली आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हा इतिहास आहे. हा इतिहास आहे की या मैदानावर स्पर्धा कोणाची असो प्रेक्षक मोठ्या संख्येने येणार, आवर्जून येणार. उद्या तर सुपर संडे. प्रजेश आलाय. तिसऱ्या षटकामध्ये पुढे येऊन लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूट लावून समोर उडवायचा होता चेंडूला. हा बॉल मात्र सरळ निघून गेला. डॉट बॉल. लास्ट 10 बॉल्स टाइमलाईनचा आपण विचार केला तर योगी सर 3ही बॉल डॉट आलेले आहेत. एक वाईड आला त्याच्यामध्ये. हो आणि इथे मात्र पाहू शकतो वालची संघाचा सुद्धा विचार आपण केला तर पहिल्या 2 मॅचेसमध्ये प्रजेश भोईरचं मात्र या ठिकाणी अनुपस्थित होते आणि तो मात्र शेवटच्या सामन्यासाठी मात्र आलाय. म्हणजे दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण एक एक चेंजेस पाहतो. इथे बॅटच्या आतली कडा लागली गेली आणि चेंडू सरळ त्याला विकेट किपरच्या दिशेनं. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. काय जबरदस्त सुरुवात करतो या ठिकाणी प्रजेश भोईर. म्हणजे कोणाचं येणं कोणासाठी लाभदायक ठरणार आहे ते बघायला मिळेल. सध्या तरी दिगंबर बॅक टू बॅक 2 डॉट खेळतोय म्हणून त्याचं येणं तेवढं इफेक्टिव्ह होणार आहे की नाही त्याच्या गोलंदाजीवरून ते आपण सांगू. परंतु सध्या प्रजेशचं येणं वालचिनकरांसाठी लाभदायक आहे, इफेक्टिव्ह आहे. म्हणजे मागील 4 लागोपाठचे डॉट चेंडू खेळलेले आहेत एकविरा स्पोर्ट्स सावध संघाचे फलंदाज आणि याकडे सुद्धा मात्र त्यांना लक्ष केंद्रित करावं लागेल. समोर आहे दिगंबर माली. हो फटका हवेत केलाय आणि पाऊसकर चेंडू वेगाने चाललाय वाऱ्याच्या साह्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकारांनी आय थिंक प्रेक्षकाने आयवा जेल सोडलाय त्या ठिकाणी. हा जेल नाही तर 500 रुपयाचं तुम्ही या ठिकाणी नुकसान केलंय स्वतःचं. क्या बात आहे. काय फटका आहे दिगंबरचा. ऑन द राईट्स प्रॉपरली कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. हुकचा अंदाज होता फटक्यामध्ये. खरं तर हुकचे फटके मोस्ट ऑफ द वेळेला तुम्ही स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने पाहता, परंतु इथे पाहना ज्या पद्धतीने बॅट आली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया.
अगदी दोन्ही अँगल्सनं धावसंख्या धावफलकावरती 27. एक अगदी फ्रंट रोनं फोर्स करत असताना हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ताकद झोकली, टायमिंग चांगलं होतं आणि दिगंबरच्या बॅटमधून आलेला पहिला सिक्सर हा बॉल सोडून दिला. ऑफ स्टंप्सच्या बाहेर होता, जजमेंट चुकली बॅटरची. त्याला असं वाटलं कदाचित की हा बॉल वाईड असेल, परंतु हा चेंडू आला डॉट बॉल. प्रजेशचा पलटवार. हो निश्चितपणे मात्र अशाच प्रमाणे खेळ इथं पाहायला मिळू शकेल. आणि हे दृश्यपात 2 पिक्चरमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲक्शन रिप्ले मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या प्रमाणे फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केलाच नाही आणि सरळ चेंडू मात्र चालला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त मात्र टेलिकास्ट इथे मात्र पाहू शकेल. फुलर लेंथ होता, खोदून काढला चेंडू चालला लॉंगवरती. नितीन चौधरी वेगाने चेंडूवरती झेपावतो, दुहेरीचा प्रयत्न झालाय. वाह, आज खरोखरच निखिल पाटीलच्या हिमतीची मात्र दाद द्यावी लागेल, कारण डेंजर एंडकडे मात्र त्याला समोर यायचं होतं, परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती आता 2 ने पुढे जाताना आपण पाहतो 29 आकड्यावरती 29 रन्स. जरूर आता एक चांगली भागीदारीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी. 29 धावा धावफलकावरती. टोटल तर चांगली होत चालली आहे. या ओव्हरमध्ये भले 3 बॉल डॉट खेळला असेल बॅटर दिगंबर, परंतु 1 षटकार आणि 2 म्हणजे 8 धावा त्यानं आतापर्यंत केल्यात या षटकामध्ये. अजून 1 बॉल शिल्लक आहे. या ओव्हरला कॅपिटलाइज करायचं असेल तर 1 बाउंड्री आणखी शोधावी लागेल, परंतु प्रजेश इथून 1 डॉट बॉल टाकतोय तर त्याचं षटक आपल्याला खूपच चांगलं पाहायला मिळेल आणि कमबॅक करणारं ते पाहायला मिळेल. कारण मागच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या रोहितच्या विरुद्ध. हो 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 हो, यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे. जबरदस्त फटका नजाकत फ्लिक करत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्रीच्या पलीकडे. हा दिगंबरचा क्लास आहे आणि या षटकाला आता कॅपिटलाइज केलंय, कारण 12 धावा या ओव्हरमध्ये येतात आणि धावा झाल्या धावफलकावरती 3 षटकांच्या अंती 33. थोडी जरी ते मिस्टेक जर घडली गेली असते तर आय थिंक या ठिकाणी एक्स्ट्रा उद्ध्वस्त होताना मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला मात्र अगदी बॅटचं तोंड उघडलं दिगंबर मालीनं आणि मात्र चेंडूला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. म्हणजे आता मात्र म्हणू शकतो की दिगंबर मालीचं येणं कुठेतरी आपण चांगलं म्हणू शकतोय एकविरा सावध संघासाठी, कारण आतापर्यंत पाहिल्या तर 15 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. 1 षटकार, 1 चौकार सायण आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सावध संघाची एकूण धावसंख्या 33 पाहायला मिळाली. म्हणजे इथे मागील 2 षटकाचा विचार समीर केला तर मात्र फलंदाजाने मात्र चांगली वापसी केलेली आहे. 27 धावा जोडल्या गेल्या आणि अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हो जरूर आता दिगंबरचं येणं लाभदायक ठरलंय, कारण 15 धावा तशा बॅटमधून आल्यात. 33 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या गतीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. ही गती शेवटपर्यंत मेंटेन ठेवली तर आपण नक्कीच या ठिकाणी 44 प्रोजेक्टेड स्कोर बघतोय आणि 44 धावा म्हणजेच एक चांगली टोटल आहे योगेश सर. हो निश्चितपणे या सायंकाळच्या सत्रामध्ये एक चांगला मात्र या ठिकाणी फलकावरती आकडा पाहायला मिळतो. आतापर्यंत या ठिकाणी तिन्ही एष्ट्या दाखवल्या नितीन चौधरीला, निखिल पाटीलनं आणि त्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. म्हणतात की घरामध्ये जर आपण दरवाजा खुल्ला ठेवला तर त्या घरात चोरी होते आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली समीर तर वेअर हाऊसचा जर एखादा सेटर जर खुल्ला राहिला तर मात्र त्या वेअर हाऊसमध्ये चोऱ्या होत असतात. आणि तेच दृश्य मात्र इथे पाहिलं. तिन्ही एष्ट्या दाखवल्या निखिल पाटीलनं आणि त्यापैकी मधली एष्टी मात्र वाकवली गोलंदाज नितीन चौधरीनं. वा, आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये निखिल पाटीलचा खेळ पहा. 3 चेंडू आय थिंक त्याने फेस केले आणि या क्वार्टर फायनलमध्ये निखिल एकही धावेचं योगदान आपल्या संघाला तो देऊ शकला नाहीये. ही फार दुर्दैवी बाब म्हणेन मी एकविरा सावध संघासाठी. न्यू बॅटर अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अगदी क्लोज त्याने परिधान हँड ग्लोव्ज परिधान केलेले आहेत. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही बाहुबली नेहल मात्रेचं येणं बाकी आहे. आपला मंगेला कोण विसरणार, ज्यांनी प्री क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त खेळ साकारला होता. परंतु आता मात्र या ठिकाणी दिगंबरच्या सोबतीला मात्र अक्षयला चांगला मात्र डाव खेळावा लागेल, कारण अजूनही पाहिलं तर या डावातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक. फलकावरती 33 धावा लागलेल्या आहेत, स्थिर आहेत, कारण नितीनने षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. चेंडू पेसवेरेशन आडव्या पठ्ठ्याने मात्र या ठिकाणी या पठ्ठ्यानं फटका एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जिकडे वारा तिकडे मारलाय हा षटकार. मध्ये मोठं प्रदर्शन करायचं आहे अक्षयला, ते ठाऊक आहे आणि तो प्रदर्शन आता करत असताना सिक्सर त्याच्या बॅटमधून आला. हो आता वेगवान बॉल
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मधून नितीननं चांगला बॉल अडवलाय. धाव मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता 39. चांगली टोटल आहे स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एस के एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपल्याला ही स्पर्धा बघायला मिळते आणि खरं म्हणजे चांगला ग्राफिक्स आजही आपल्याला नवीन अगदी डबल विंडोमध्ये अँगल दाखवण्यात आलं. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, नितीन कमबॅक करतोय. दांडी गुल, फलंदाज बाद. झालाच पाहिजे. दोन सफलता प्राप्त करून दिल्या. फक्त 6 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. फलकावरती धावसंख्या जर पाहिली आपण 39 लागलेल्या आहेत. आणि ते मात्र बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत, विकेट किपर चेंडूच्या खाली, नो मिस्टेक, दीपक दिंडेस देअर. तिसरी सफलता नितीनच्या खात्यामध्ये आणि फलंदाज नेहल मात्र शून्यावरती बांधून चालला दगावरच्या दिशेनं. ऍक्शन रिप्ले, कमी गतीने टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नेहलचा पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र भरपूर वेळ हवेत राहिला. आणि त्याच्यामुळे पाहतो की धिंडेने कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चुकी केली नाहीये. अगदी सहजसोबत झेल तिथे पकडला आहे आणि पाहू शकला 39ला लागणारा हा 5वा धक्का सध्या आपण पाहत आहोत. यस, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती देखील आहे आणि 3 फलंदाजांना नितीन चौधरीनं बाद केलेला आहे. धावसंख्या मात्र स्थगित आहे. 39 आकड्यावरती शेवटचा बॉल आणि योगी सर या ठिकाणी अंतिम ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद करणं म्हणजे ते 3 बॉल डॉट आले. एक डॉट देखील टाकलाय. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिकची संधी आहे बट यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर बॉल वाईट आला. विकेटवर मारण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पला हलकासा मिस करत असताना बॉल निघून गेला आणि त्याच्यावरती मिळते एक्स्ट्रा धाव. धावसंख्या आता 40. पहिलं जे उद्दिष्ट होतं योगी सर 40 धावांचं ते आता पार केलंय. आणि ऍक्शन रिप्ले पहा, 2 विंडोज मध्ये मात्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेवटचा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परत एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन, सिंगल धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज दिगंबर माली झाला रनआउटच्या स्वरूपात बाद. 41 धावा लागल्या गेल्या आणि या टॉप 3 मध्ये आता प्रवेश करण्यासाठी आई गावदेवी वालची सकाळ मात्र इथून 42 धाबींची आवश्यकता. संगीत दरम्यान पाहू शकला या ठिकाणी सावधगावचे युवा उद्योजक हरीजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. त्यांच्या सोबतीला कुमार महेंद्र शेठ पाटील हे सुद्धा मात्र आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. लेजेंडरी खेळाडू आमचे राजू म्हात्रे आपण सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. भरपूर संख्येने आज सपोर्टिंग रोल्स आपण पाहतो. एकविरा सावंत संघाच्या पाठीमागे पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर सन्माननीय विनोद पाटील सोपाची तिसरा आपण आज विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. सध्या तरी पाहतो की एकविरा सावंत संघासाठी कोचची भूमिका ते मात्र बजावत आहेत. एस स्पोर्टची फाउंडर, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान मिळत असतो. आणि आज आय थिंक प्रणय दलवी, पंकज दलवी इन ॲक्शनमध्ये नाही आहेत. नेहमीच त्यांना आपण 12च्या भूमिकेमध्ये पाहतो आणि तीही खुर्ची मात्र त्यांची हिसकावून घेतली असं म्हणायला हरकत नाही. आजकाल खुर्च्या जरा जपून ठेवायला लागतात.
नाहीतर कोणी कधी हिसकावून घेईल खुर्ची सांगता येत नाही कोणाची. हो निश्चितपणे या, कारण सध्याच्या युगामध्ये काय कधी घडेल आणि कुठल्या व्यक्ती कुठल्या पक्षामध्ये जाईल याची तर मात्र आपण या ठिकाणी प्रचिती देऊ शकत नाहीये. असं तर घडलं की मागच्या 1-2 वर्षामध्ये आपण बघितलं जसं माणूस कपडे बदलतो ना दररोज तसे पक्ष बदलताना दिसले काही व्यक्ती. कारण महाराष्ट्रामध्ये पक्षाची तेवढी निर्मिती समीर झालेली आहे. विकासात्मक जे धोरणं आहेत ती आता बाजूलाच राहिलेत. स्वतःचा आता फायदा कुठे होतोय ना त्या गोष्टीकडे सर्वांना तूप लोणी कुठे मिळेल ना त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. अशी राजकीय स्थिती सध्या आपण पाहतोय, परंतु ते बदलणं गरजेचं आहे. लोकहित आता जपणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं राजकारण होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्यासारख्या तरुणांनी एक पाऊल पुढे टाकायला हरकत नाही योगी सर. परंतु चला या क्रिकेटचं जर आपण उल्लेख जर पाहिला तर या ठिकाणी नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट, आणि त्या मात्र आपण क्रिकेटकडे फोकस करूया. चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती करतोय किविरा साबत संघाला. आणि लक्ष जर पाहिले या ठिकाणी तर 42 धावांचा आहे. सलामीची जोडी रोहित तेलीवरे आणि दीपक दिंडेला सध्या आपण पाहतोय. पुन्हा मात्र 30 जोडी या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. परंतु आता मात्र या ठिकाणी गोलंदाजीमध्ये थोडीशी समीर धार वाढलेली आहे दिगंबर बालीसह येण्यानं. परंतु आज ती धार मात्र पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये आता मात्र पाहायला मिळू शकेल का? हो जरूर, आणि त्याच्या येण्यानं बॅटिंग देखील आपल्याला जरूर चांगलीच त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली. 15 धावा त्यानं बनवल्या, 15 धावा कुणालनं बनवल्या. अक्षयच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. धावा एकूण झाल्यात 41 आणि 42चं लक्ष आहे. सलामीची जोडी रोहितच्या सोबतीनं तुम्ही पाहतायत दीपकला. टोपनर्स 42 टू विन 42 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणि गोलंदाज दिगंबर माळी सज्ज होतोय. पहिलाच बॉल, बॅटची कड, बॉल मागे निघून चाललाय थर्ड मॅनला. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. भरपूर मोठी चूक मी म्हणेन. चेंडू जर आय थिंक तुम्ही रोखू शकत झेल पकडू शकत नाही तर मात्र रोखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, अगदी बॅटची लिडिंग एज आणि चेंडूनं मात्र पाऊस केलं त्याकडे हुलकावून दिली नेहल मात्रेला, आणि मात्र चेंडू वेगानं चालला अगदी थर्ड मॅनच्या दिशेनं. नशिबाच्या 4 धाबा वालची सकाळच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. लकी रन्स या नशिबाच्या धावा आहेत, परंतु धावा त्याच किमतीच्या आहेत. 4 धावा तिथे मिळाल्या आणि त्या धावांचं महत्त्व तेवढंच आहे, म्हणजे रन्स येणं गरजेचे असतात. 4 धावांनी आता धावफलकाला आगाज. दिगंबर माळी येथे गोलंदाजी करतोय. समोर असेल रोहित तेलीवरे. बॅटची कड घेत असताना बॉल मागे निघून गेला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अवी फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर बाहेर चेंडू, व्हाईट बॉल आलाय. मिळेल एक साधा धावसंख्या 5 आकड्यावरती. मजा येणार आहे मॅचला, मजा येणार आहे मॅचला. यस, अगदी क्लोज हा सामना मात्र फिनिश होणार आहे. पुन्हा तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी एक गोलंदाजीच्या रिॲक्शन आणि बॅटरचे हावभाव तुम्ही 2 अँगलमध्ये पाहू शकाल. पडल्यानंतर पाहिलं तर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने मुवमेंट झाला आणि केने सरांचा मात्र त्या ठिकाणी वाईटचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. हो, इथे बॅटची आतली कडा ऑन साईडला आय थिंक या ठिकाणी खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची आतली कडा लागली. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. निर्धावाने मात्र चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर, बिनगडी बाद 5 आणि नेहमीच दिगंबर विकेट टेकर राहिलाय आणि आज त्याला पुन्हा तेच कार्य या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये समीर करावं लागेल. हो, विकेटचं महत्त्व फार मोठं आहे. अर्ली ब्रेक थ्रू जर तुम्ही इथे दिला तर प्रतिस्पर्धी संघ वालछिंदवरती दडपण टाकू शकाल. तो प्रयत्न करावा लागेल. दिगूला हा बॉल अपील करण्यात आली आहे, लावली अपील करण्यात आली होती. इथे देखील चांगला लेंथवर चेंडू पाहायला मिळाला. चांगला पलटवार करतोय चौकारानंतर, चांगली वापसी करत असताना. वार आणि पलटवार या 2 दिशा आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला अशाच प्रमाणे खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. एका बाजूने चांगले फटके निघतील तर दुसऱ्या बाजूने चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हे सर्व गोलंदाज करताना पाहायला मिळतील. आणि त्याचवेळी म्हणतो की जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोडली जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे प्रिडिक्शन करणं मात्र फार कठीण आहे एखाद्या सामन्याच्या अनुषंगानं. आणि फिल्डिंगमध्ये मात्र सातत्याने मात्र चेंजेस पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा दिगंबर. हो, इथे मात्र पावशिकला समोरच्या दिशेने मात्र या ठिकाणी फोर्स केला. चेंडू चालला लॉंग ऑन कडे. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. जबरदस्त वापसी म्हणू शकतो. आय थिंक पहिल्या चेंडूवरती जो चौकार समीर आला होता त्याच्यामध्ये सुद्धा मात्र गोलंदाजीचा आपण चुकी म्हणू शकत नाहीये, कारण आय थिंक थर्ड मॅनला थोडीशी मिस्टेक घडली गेली. अदरवाईज सर्व चेंडू चांगल्या टप्प्यावरती दिगंबर आतापर्यंत हाताळलेले आहेत. हो जरूर जरूर, टप्पा अतिशय चांगला मेंटेन ठेवला. समोर दीपक आहे. पॉवर प्लेमध्ये दीपक नेहमीच चांगला खेळला, पण त्याच्या बॅटमधून क्लासिकल फटके बघितलेत. त्याच्यासाठी डीपमध्ये एक एक्स्ट्रा कव्हर आहे. ओ हो हो, परफेक्ट यॉर्कर.
काय गोलंदाजी केली आहे, एकाही वेळेला बॅकलिफ्टला वर करू दिलेलं नाही आणि जरूर आपण पाहतोय या एका धावेने 7 वर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 7 ऑन द बोर्ड नाव. शेवटचा बॉल आहे या षटकामधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगावच्या क्रीडांगणावरती रंगत असलेली स्पर्धा तुम्ही पाहतायत. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार आयोजित क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम. दिगंबर पुन्हा एकदा राईट आर्म ऑफ द विकेट. रोहित समोर चिप केला बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीयेत. अगदी पाटमुरे विरुद्ध दिशेने धावत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या कॅचेस कठीण असतात आणि जरूर त्याच्यावरती धावा मिळते. त्या दोन धावांनी स्कोर आता पुढे जाणार 9 या आकड्यावरती. हो, चांगली सुरुवात आपण या ठिकाणी म्हणू शकतो आपण, कारण कुठलाही विकेट्स आतापर्यंत वालची संघाने गमावलेला नाही आणि पॉवर प्लेमध्ये तब्बल 9 धावा इथे खर्च केला. शहापूर या ठिकाणी एक लीग फॉर्मॅटची स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेच्या अनुषंगानं किरण पाटील एज अ आयकॉन म्हणून त्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्यामुळे मात्र त्याची उणी मात्र इथे या ठिकाणी एकविरा सावध संघाला मात्र इथे मात्र भासेल की नाही, कारण आपण जर पाहिलं तर इथे लक्ष आहे 42 धावांचं. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही मात्र शिल्लक आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी इथून आपण विचार केला तर 33 धावांची अजूनही आवश्यकता. मॅच बनलेली आहे, मॅच रंगात येणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. दरम्यान राम घरत आमच्यापासून रजा घेत असताना त्यांचे पुन्हा आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. दुसरा षटक आणि गोलंदाज पाहू शकला या ठिकाणी निखिल पाटील सज्ज झालाय. 18 चेंडू 33ची गरज. कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आणि आज पाहू शकला या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहोत. सर्वांनी या स्पर्धेला मात्र चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे. अनेक दात्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. खास करून प्रेक्षक वर्गाचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण प्रेक्षक म्हणजे पहिले क्रिकेटचे घटक असतात. ओ अगदी अष्टांच्या रोखाना हाताला लाऊड अपील, लेग बिफोरची अपील आणि ती पंचाने अपील उचलून धरली आणि फलंदाज दीपक धिंडे आता मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्या. पहिल्या धक्का लागेल टीम वालची संघाला. तर एकच धावेच आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलेलं आहे. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती एकविरा सावध संघाला, तो ब्रेक थ्रू मात्र अर्थात निखिल पाटीलने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय. परंतु सावध संघ विनंती करतो की आपण सातत्याने एकत्र येऊ नका, खेळ तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा. हो नक्कीच, खेळ तुम्हाला इथून कंटिन्युअसली सुरू ठेवायचा आहे आणि निखिलला पहिल्याच बॉलवरती ते सफलता मिळाली. दीपकला बाद केले, परंतु आता नवीन बॅटर नितीन आलाय. नितीन आणि रोहित या फलंदाजांवरती भरपूर काही आता निर्भर असणार आहे. संघाचं भवितव्य जर या टीमला सुपर 3 मध्ये पोहोचवायचं आहे तर या दोघांपैकी एका खेळाडूला शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. निखिल पुन्हा एकदा. हो हो हो, आल्या नितीन चौधरी, त्याचा पॅटर्न स्ट्रोक. हा बॅकबॉन आहे, पाठीचा कणा आहे गावदेवी वालचिंदकरांचा आणि आल्या त्यानं पाठवल्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर. वाव, तो आलाय आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय. आणि आज मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र नितीनने जबरदस्त मात्र खेळ साकारला होता. 36 धावांची नाबाद केली त्याने साकारली होती. तब्बल 3 षटकार, 4 षटकार त्या इनिंगमध्ये पाहिले, 3 चौकार पाहिले आणि आता मात्र या इनिंगमध्ये सुद्धा मात्र सिक्सरनं मात्र आपल्या डावाला सुरुवात केली. जरूर पहिल्या मॅचमध्ये तो प्रेझेंट नव्हता, परंतु तदनंतर तो आला आणि त्याच्यानंतर काय खेळ आपल्याला बघायला मिळाला. संघाची ताकद वाढते बघा. एका खेळाडून आपण पाहतो की काय कमी होत नाही, परंतु आपण बघतोय की आज किरण नसल्यानं गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये ती कमतरता जाणवली आणि नितीनच्या येण्यानं ती ताकद वालचिंदकरांची वाढली. म्हणजे एका खेळाडूचे महत्व आहे ना, ते फार मोठं असतं योगी सर. हो, परंतु आय थिंक आपण त्याच्यावरही मात्र जास्त इथे अवलंबून राहून चालणार नाहीये. एका बाजूला पाहिलं तर किरण पाटील नाही, परंतु दिगंबर माली त्या संघामध्ये आलंय, हे सुद्धा मात्र तेवढंच खरं आहे. परंतु जी सुरुवात दिगंबरनं पहिल्या षटकामध्ये केली होती त्यापेक्षा अधिक चांगली सुरुवात निखिल पाटीलने केली होती. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याला सफलता प्राप्त झाली होती, परंतु त्याच्यानंतर एक छोटीशी चूक केली
अगदी या बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र हाताळला आणि तो चेंडू मात्र या ठिकाणी बॉर्डर लाईनच्या अगदी प्लॉटमध्ये पाठवलाय. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्या. लक्ष पाहिलं तर 42 धावांचं आहे. अजूनही पाहिलं तर इथे 27 धावांची अजून आवश्यकता. निखिल पुन्हा एकदा खेचून मारलाय. ओ माय गॉड, जखमेवरती आता मीठ सोडण्याचं कार्य नितीन चौधरी करतोय. लागोपाठचा दुसरा सिक्सर. 2 में 2 ठोक डाले. अब ठोको डीजे. गेला तर अर्धा पल्ला कंप्लीट झालेला आहे. अर्धा पल्ला आय थिंक 9 चेंडूमध्ये कंप्लीट केलाय आणि तो आता अर्धा पल्ला जो आहे तो मात्र 15 चेंडूमध्ये कंप्लीट करायचा आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे. काय स्कोरिंग करतो आमच्या सोबतीला आज. चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे. वंश आमचे साले साहेब आहेत आणि खूप पुढे जाणार आहे. सध्या 12वी कक्षा 10वीच्या कक्षामध्ये सध्या तो शिकतोय. म्हणजे चांगला त्याचा अभ्यास सुरू आहे. निखिल पुन्हा एकदा. हो, इथे मात्र पावशकाला अगदी ऑफस्टमच्या बाहेर निघाला नितीन आणि पुन्हा केचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटची आणि चेंडूची परफेक्टली मात्र त्या ठिकाणी मिलन झाला नाही. म्हणतात ना की एक मुलाखत जरूरी आहे सनम, परंतु इथे मात्र तसं काही घडलं नाही आहे. परंतु निखिल पाटील वापसी करण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्याने 22 धावा फलकावरती लागला गेला. समीर, कशा रीतीने तू हा सामना पाहतोयस? नाही, खरं तर या मॅचला शेवटपर्यंत नेणं आता गोलंदाजांचं काम असेल आणि त्याच्यासाठी विकेटचं महत्त्व फार मोठं आहे. मी अगोदरच सांगितलं होतं की या दोघांपैकी एकाला लवकर बाद करावं लागेल आणि ती संधी आहे का? रोहितच्या बॅटमधून सुपर हिट फटका. बॉल एका टप्प्याने सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. खूप मोठा गॅप होता लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान. खाऊ कॉर्नरचं क्षेत्र मात्र या ठिकाणी रोहितनं निवडलं आणि चेंडू मात्र पावशेकला इथे बाउन्स केल्यानंतर मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. जबरदस्त. मात्र आता दोघेही चांगल्या लयमध्ये आलेले आहेत आणि कॉन्फिडन्स चांगला पाहिला म्हणतोय, कारण नुकतीच 2 दिवसांपूर्वी समीर याच संघाने अर्थात वालशीत आणि यवई संघानं चौधरपाडा चषकावरती नाव कोरलं आणि त्या कॉन्फिडन्सच्या अनुषंगाने मात्र ते खेळ सुरू आहे. त्यांच्या आगे साबत आणि आमने संघ होता. क्या बात आहे. म्हणजे आता हे 2 संघच एकमेकांच्या समोर होते. आपण असंच बनूया त्या फायनल मॅच मध्ये. निखिल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लोबो फुल टॉस. आता बॉल हवेत. इथे विकेटची संधी आहे. मंगेश डाऊन दी बॉल येतोय, चूक करणार नाहीये आणि फायनली ते पार्टनरशिपला तोडत असताना निखिल पाटील. विकेटचं पतन. खेळाडू बाद होतोय रोहित. फुल टॉस होता पण पावशेकला या ठिकाणी लो फुल टॉस वरती मात्र त्या ठिकाणी रोहितनं फटका हवेत केल्याचा प्रयत्न केला. या फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्यामुळे पाहतो की वारीश मिड विकेटला आपला मंग्याने मात्र कुठल्या प्रमाणे चुकी केली. आज मंग्याने कॅचिंग फार चांगल्या प्रमाणे केलेले आहेत. एकही झेल त्याने आज ड्रॉप केला नाहीये आणि पावशेकला या ठिकाणी रोहितची खेळी तुम्ही पाहू शकाल. रोहित बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला 1-2 चौकाराच्या साहाय्याने 11 धावांचं योगदान देऊन मात्र माघारी परतला आणि 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वंश आम्हाला सांगतो की 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि त्या विजयासाठी 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. 12 बॉल 16ची गरज. समीकरण अगदी आपण बघतोय तर सोपं दिसतंय, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. हे षटक जर आता जेडीनं चांगलं टाकलं, चेस दळवीनं विकेट्स 1-2 घेतल्या, 2-3 डॉट बॉल टाकले तर डेफिनेटली मॅच शेवटपर्यंत जाणार आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर का 8च्या वर जर योगी सर धावा राहिल्या ना तर मग मजा येणार आहे. परंतु त्यासाठी समीर इथे मात्र हा षटक चांगला हाताळणं गरजेचं आहे. तो कार्य आता मात्र या ठिकाणी सावधचा जीडी आता मात्र करणार का? जरूर तिथे मात्र निखिल पाटील कानमंत्र देतोय जीडीला आणि त्या कानमंत्राचा मात्र इथे तो वापर करणार का? परंतु मी म्हणतो की जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर मित्रांनो, मी नेहमी सांगतो की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. दिमाग किसका भी हो, अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए आणि ती अक्कल आता मात्र आमचे वंश मात्र या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जीडी मार्ग होतो राऊंड द विकेट सातत्याने मात्र जीडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. हो, पहिला बॉल चांगला लेंथवरती पाहायला मिळतोय. डॉट आलाय. असे डॉट तरी तुम्हाला टाकावे लागतील जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर. समीर मॅच कुशल मोमेंटला जाणार आहे. नक्कीच
शेवटपर्यंत जाणार आहे यातील मात्र शंका नाही. डॉट बॉल टाकावे लागतील. तो पहिला डॉट आलाय जयेश दळवीनं. पुन्हा एकदा या ठिकाणी आता विजयाचं स्वप्न दाखवलंय, कारण आता नितीनची विकेट त्याला पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि एका बाजूला नितीनला माहिती आहे की मला थांबायचं आहे आणि या रन्स मलाच फिनिश करायचे आहेत वालशिंदकरांसाठी. त्यामुळे या दोघांमध्ये चांगला बॅटर, एक द्वंद्व युद्ध आता या दोघांमध्ये आपल्याला रंगत असताना दिसतो या स्पर्धेमध्ये. जयदुर्गा ट्रॉफी लोणारमध्ये राऊंड द विकेट. पुन्हा नितीन समोर. आणखी एक चांगला बॉल, रायझिंग बॉल होता, एक्स्ट्रा बाउन्स मिळणारा. बॅक टू बॅक दुसरा डॉट. व्हॉट अ मॅच. जबरदस्त जबरदस्त. आता टाळ्या वाजल्या जात आहेत, सिट्ट्या फुकल्या जात आहेत. आजचा खेळ आपण जडीचा पाहिला तर तो मात्र बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरला, परंतु गोलंदाजीमध्ये लाजबाब. आजच्या दिवसाचा खेळ पाहिला तर तब्बल 6 विकेट्स त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. आज गोलंदाजीमध्ये त्याने चमकदार कामगिरी केलेली आहे आणि या क्वार्टर फायनलमध्ये लागोपाठचा 2 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावाने हाताळले आणि त्या मात्र समीकरणामध्ये झाला बदल. 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 धाब्यांची गरज. हो पुन्हा एक चालला चेंडू. इथे मात्र नितीनला मात्र बीट केलाय, परंतु दोघांनी कशी बशी एकदा मात्र पूर्ण केली गेली. परंतु इथे आपण म्हणू शकतो की आता मात्र नितीनवरती सुद्धा मात्र समीर प्रेशर वाढलाय. आणि हे दृश्य पहा, अगदी घुटना टेक, गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं, परंतु चेंडूला मात्र तो ट्रान्सफर करू शकला नाहीये. आणि त्याच्यानंतर आय थिंक इकडे बॅटरची विकेट धोक्यात होती. जर चेंडू एक्स्ट्रावरती लागला असता तर मात्र या ठिकाणी सुजल भोईरचं काम तमाम होऊ शकला असता. 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. What a match. Thrilling climax here. Big match in between both are the strongest team. सावध versus वालचीन. जेडी कमाल करतोय. एकाच मॅच मध्ये 5 कंप्लीट करणारा गोलंदाज जेडी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालत असताना. हो यावेळेला समोर गोलंदाजाच्या दिशेनं फटका लॉंग ऑन वरून फिल्डर येतात आणि फिल्डिंग देखील लाजवाब. आज काही लहान लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये आहेत की ज्यांनी क्षेत्ररक्षण कमालीचं केलंय. धावसंख्या एका धाब्याने पुढे जाताना आता समीकरण येणारे 8 बॉल 14ची गरज. बंटी होता लॉंग ऑन वरती. एक आगल्या पद्धतीने त्याने चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला होता. हे 2 चेंडू फार महत्वपूर्ण राहणार आहेत. 8 मध्ये 14ची गरज. इथे जर मोठा फटका जर आला नाहीये तर मात्र पुन्हा मात्र प्रेशर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघावरती मात्र रिलीज होऊ शकेल. परंतु या ठिकाणी फटका लाजबाब. नितीन चौधरी इज ऑन फायर आणि प्रेक्षकाने आयबा जेल पकडलाय. वा, त्या आयबा जेलसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला आमच्या आयोजकांच्या वतीने दिलं जाणार आहे. मिस्टर अनुज थळे आणि मयंक थळे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त फटकेबाजी. नितीन थांबायचं नाव घेत नाहीये. अब ये जीत के करीब पोहोचने वाली टीम. जबरदस्त फटका आणि त्या ठिकाणी त्या फटक्यानं चटका दिलाय जेडीला, चटका दिलाय सावधकरांना. सावध व्हा. राऊंड द विकेट. हो पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चांगला बॉल लेन थोडीशी मागे घेतली आणि हा चेंडू निर्धावाला. समीकरण पुन्हा बदललंय आणि आता शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या त्या 8 धावा. हो ज्याप्रमाणे चर्चा सुरू होती की शेवटच्या ओव्हरमध्ये निदान 7 ते 8 धावा जर राहिल्या तर मात्र मॅचला मजा येईल. आणि आज अनुषंगाने सध्या खेळ सुरू आहे. लक्ष 42 धावांचं होतं आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फलक्यावरती 34 धावा लागल्या गेल्या. 6 गेंदों 6 गेंदों में अभी भी 8 रनों की जरूरत. शंकर जी गुलवी यहाँ पर काफी उत्साहित नजर आ रहे. क्या बात है. बिल्कुल बिल्कुल सही कहा. अब उत्साह बनने वाला है क्योंकि कौन जीतेगा मुकाबला. लेकिन दर्शकों से मैं गुजारिश करूंगा कि एक बार जोर से तालियां बजाइए दोनों भी टीमों के लिए. जिस तरह से प्रदर्शन, जिस तरह से खेल किया टीम वालचीन और टीम सावध ने, बढ़िया मुकाबला. वाव, आज सामना कोणताही संघ जिंकू द्या, परंतु आज आमच्या आयोजकांचा विजय झालेला आहे. आमच्या आज लाडक्या मान्यवरांचा विजय झालेला आहे. आज क्रिकेटचा विजय झालाय आणि सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या मला हरकत नाहीये. होऊन जाऊ दे टाळ्यांचा गजर. 6 बॉल आणि विजयासाठी 8 धाब्यांची गरज. आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी कुणाल म्हात्रेला आता मात्र बोलवलाय कॅप्टन. कुणाल म्हात्रेनं पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक प्री क्वार्टर फायनल मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. तब्बल 4 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या होत्या आणि आता मात्र या ठिकाणी किमान एखादी विकेट्स आणि ती विकेट जर नितीनची जर इथे त्याने प्राप्त करून आपल्या संघाला दिली तर मात्र सोने पे सुहागा. समोर आहे सुजल भोईर. पहिल्या चेंडू फेस करतोय आणि पहिल्या चेंडूचा फेस काढलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. प्रेक्षकाने तिकडे झेल ड्रॉप केलाय. वालचीनकरांचा आनंद गगनात मावेना.
काय मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला रंग आज जरूर आला. आईवा झेल पकडणारे आमचे प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. आणि आता इथून आपण बघतोय की या सिक्सरनं संघाची धावसंख्या या मॅचचं चित्र खुलं केलेलं आहे. कुणालच्या विरुद्ध सिक्सर मारलाय आणि 2 धावांची गरज. चला सामना जर पाहिला तर या ठिकाणी पूर्णपणे खुला केलाय, कारण 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये आता विजयासाठी या ठिकाणी फक्त 2 धाब्यांची गरज. ओहो बॅटची कडा, सामना संपला नाहीये मेरे दोस्त. पिक्चर अभी बाकी आहे. 2 धावांची गरज. फलंदाज बाद झालाय. आता इथे आपण बघतोय की सुजलला मोठा फटका खेळणं गरजेचं होता का, हा प्रश्न निर्माण झाला असेल. आता बॅटर कोण येणार याच्याकडे सर्वांच्या नजरा. हो, कॅप्टन आवेश वाकडे स्वतः संघटनेकडे आता मात्र जबाबदारी घेतलेली आहे. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये 2 धाब्यांची अजूनही मात्र इथे आवश्यकता आहे. इथे मात्र 2 धाबाचं संरक्षण केलं जाऊ शकतोय जर याप्रमाणे कुणालने जर गोलंदाजी चांगल्या प्रमाणे इथे जर केली. परंतु या ठिकाणी सध्या पाहतो की आईवा झेल देखील पकडण्यात आले. चला आपण थोडासा वेळ आहे तर आपण आयवा जेल ज्याने पकडलाय त्यांना मात्र आपण पारितोषिक देणार आहोत. आणि आय थिंक तेही मात्र 40 प्लसचे चांगले खेळाडू आहेत. पिसे संघाच्या माध्यमातून ते खेळतात. गणेश पाटील म्हणजे आज पहिला आयवा जेल तोही मात्र 40 प्लसचा खेळाडू होता. उंबरडे वा, आणि आता मात्र पिसेकर आहेत. विनय पाटील यांचे पिताश्री आहेत. चला या आपण जरूर आपण त्यांना आयवा जेलसाठी कॅश प्राईज देणार आहोत. आणि आय थिंक पिसे सगळ्या उद्याच्या लॉट्समध्ये पहिलाच सामना खेळणार आहेत. 2 धाब्याची गरज. ओहो, अजून एक चांगला डॉट बॉल. ओहो, क्या मैच हो रही है. बढ़िया मुकाबला. अब आने वाली 3 गेंदें, 2 रनों की जरूरत. कप्तान आवेश बीच मैदान में और यहाँ पर कुणाल नहीं हार मानने वाले. चेक. चला आपण अजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आयवा जेलसाठी गणेश पाटील यांना मात्र पारितोषिक देत आहोत. गणेशजी पाटील, ज्याप्रमाणे आपण सामना ज्याप्रमाणे आपण स्पर्धा पाहत आहात या स्पर्धेबद्दल 2 शब्द जरूर तुमच्या वाणीतून आम्हाला ऐकायला आवडेल. आपल्या मुलांना कधी तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी कधी अडवलेलं आहे की फ्री माइंड तुम्ही त्यांना सांगता की जा तुम्ही मुलांना खेळत राहा. त्यांना मी इथेच नाही तिकडे पण म्हणजे याच्यासाठी आपला लेदरला पाठवत होतो, पण ते गेले नाही, त्याला पाहिजे नाही. वा, आणि इथे मात्र विजयाचा सवकार. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ राहिलेला आहे दुसरा आई गावदेवी स्पोर्ट वालचीन. खूप खूप अभिनंदन. आवेशनं मात्र मॅच फिनिश केली आहे. विजयी चौकार कॅप्टनच्या बॅट मधून बघायला मिळाला. हार्ड लक टीम सावध अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी स्पोर्ट वालचीन. अँड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नितीन इज द मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना बनवली